आर्ट. नमस्कार मित्रांनो, धनु राशीच्या लोकांनो, या नवीन आठवड्यातील पुढील 7 दिवस तुमच्या जीवनात मोठी धमाल घडवून आणणारे आहेत. ग्रहांची जी स्थिती दिसून येत आहे त्यानुसार तुमच्या भाग्यात 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या लिहिलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये त्याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. पण त्याचबरोबर 3 अत्यंत गंभीर सावधगिरीच्या गोष्टीही आहेत ज्या तुम्हाला प्रत्येक पावलावर पाळाव्या लागतील. आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे ग्रहगोचराच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. कोणत्या ग्रहांच्या शुभ प्रभावांमुळे तुमच्या जीवनात उज्ज्वल प्रगती होणार आहे हे तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. पण तो कोणता एक अशुभ ग्रह आहे जो सर्व काही बिघडवून टाकू शकतो? आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीवर सविस्तर चर्चा होणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुमच्या नजरेसमोर आला असेल तर नक्कीच या व्हिडिओमधून तुमच्या मनात सुरू असलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. कारण आपल्या प्रत्येकाच्या मनात नेहमी एक इच्छा असते की कोणीतरी आपलं ऐकावं, आपल्या समस्या समजून घ्याव्यात, खांद्यावर हात ठेवून म्हणावं, तू काळजी का करतोस, मी तुझ्या सोबत उभा आहे. पण कलियुगाच्या या काळात खांद्याला खांदा लावून उभं राहणारं असं कोणी आपलं माणूस उरलेलं नाही. मग या नवीन आठवड्यात काही चांगलं घडणार आहे का, की तोच संघर्ष कायम राहणार आहे? यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. अगदी शांत मनाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मनातील सर्व गुंतागुंत दूर होईल. आणि हा व्हिडिओ जसाचा तुम्ही शेवटपर्यंत पाहत जाल तसं तुमचं मन हलकं होऊ लागेल. डोक्यातील चिंता कमी होऊ लागतील आणि योग्य वेळी योग्य व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुम्ही देवाचे आभार मानाल. तर धनु राशीच्या लोकांनो, सर्वात पहिली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या सप्तम भावात बुध आता पूर्णपणे एकटे झाले आहेत आणि आपला प्रभाव मोठ्या प्रमाणात दाखवणार आहेत. सप्तम भाव हा व्यापार, विवाह, जीवनसाथी आणि वैवाहिक जीवनाचे प्रतिनिधित्व करतो. एकंदरीत बुध आता येथे स्वतंत्र झाले आहेत. यापूर्वी ते शुक्रासोबत होते. पण 8 जून रोजी शुक्र कर्क राशीत गुरुजवळ पोहोचले आहेत. त्यामुळे बुधाला आता खरी ताकद मिळाली आहे. बुधाला तुमच्या जीवनावर खरा प्रभाव टाकण्याची संधी मिळाली आहे. कारण आतापर्यंत शुक्रामुळे बुध काहीसे दडपले गेले होते. आता ते पूर्ण ताकदीने प्रभाव टाकतील. या आठवड्यात बुधाचा सर्वात पहिला प्रभाव तुम्हाला दिसून येईल तो म्हणजे जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल, मग तो छोटा असो वा मोठा, स्वतःच्या कष्टावर काम करणाऱ्या सर्व लोकांसाठी हा नवीन आठवडा वरदान ठरणार आहे. बुध त्यांच्यासाठी वरदान ठरतील. ते तुमची वाणी अधिक प्रभावी करतील. तुमचे संवाद कौशल्य वाढवतील. तुमची बौद्धिक क्षमता वाढवतील. तुमच्या जीवनसाथीचा स्वभावही सुधारतील. कधीकधी असं होतं की एखादी व्यक्ती खूप मेहनत करते, व्यवसाय पुढे नेण्यासाठी रात्रंदिवस एक करते. पण जीवनसाथीसोबत सतत होणारे वादविवाद आणि तणाव यामुळे त्याचं मन विचलित होतं. पण सप्तम भावातील बुध जीवनसाथीचा दृष्टिकोनही सुधारतील. ही देखील एक अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडाभर आर्थिक लाभाची प्रबळ शक्यता निर्माण होत आहे. एकंदरीत तुम्हाला अंधारात जगायचं नाही. जसा प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्य उगवतो आणि सर्व अंधार दूर पळून जातो, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील अंधारही बुध यशाचा सूर्य उगवून समाप्त करणार आहे. फक्त स्वतःला सकारात्मक ठेवा. कारण यश आणि उपलब्धी त्याच व्यक्तीला मिळतात जी स्वतःचे डोळे उघडे ठेवते आणि संधी हातातून जाऊ देत नाही. दुसरी अद्भुत घटना जी ग्रहांच्या प्रभावामुळे घडणार आहे ती नीट समजून घ्या. षष्ठ भाव हा रोग, शत्रू आणि कर्जाशी संबंधित असतो. त्या भावात ग्रहांचा राजा सूर्य विराजमान आहे. या संपूर्ण आठवड्यातील 7 दिवस सूर्य विशेष प्रभाव दाखवणार आहे. सूर्य म्हणजे ऊर्जेचा केंद्रबिंदू. सूर्यामुळेच या जगात प्राण आहेत, ऊर्जा आहे आणि प्रकाश आहे. याचा सरळ अर्थ असा की षष्ठ भावातील सूर्य तुमच्या शत्रूंना धूळ चारणार आहे. कधीकधी काही लोक आपल्याला खाली खेचण्यासाठी मागे लागतात.
विविध प्रकारच्या नकारात्मक कृती करू लागतात, वाईट नजर लावतात. अशा लोकांना शांत करण्याचे आणि तुमच्या मार्गातून दूर करण्याचे काम सूर्यदेव या आठवड्यात करणार आहेत. जे विरोधक आहेत, जे तुमच्यावर जळतात, जे पाठीमागून कटकारस्थान रचतात, त्यांचा प्रभाव संपुष्टात येणार आहे. जर तुमचे एखादे सरकारी काम खूप दिवसांपासून अडकले असेल तर तेही आता पूर्ण होण्याचे योग आहेत. सरकारी कामे सहजासहजी होत नाहीत. माणसाला खूप ठेचा खाव्या लागतात, खूप धावपळ करावी लागते. पण आता षष्ठ भावातील सूर्य ती कामे पूर्ण करण्यात मदत करणार आहे. जर कोणताही कायदेशीर वाद सुरू असेल तर त्यातही निर्णय येण्याची प्रबळ शक्यता दिसून येत आहे. तिसरी आणि अद्भुत घटना, तीही नीट समजून घ्या. पंचभावात मंगळ विराजमान आहेत. पंचभावातील मंगळ विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आनंदाची बातमी घेऊन येतात. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि अनेक दिवसांपासून प्रत्येक वेळी 1-2 गुणांनी मागे राहत असाल तर आता मंगळ स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला उत्तम साथ देणार आहे. तसेच तुमच्या संततीकडूनही तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे आणि मंगळ त्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. आर्ट या आनंदाच्या बातम्यांची चर्चा आपण केली, पण आता वेळ आली आहे 3 महत्त्वाच्या सावधगिरीच्या गोष्टींची. कारण माणूस हा चुका करणारा प्राणी आहे आणि चुका केल्याशिवाय तो राहू शकत नाही. आणि त्याच चुका त्याच्या विनाशाचे जाळे विणतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या सर्व चिंता दूर होतील. कारण या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा आणि आवश्यक भाग आता सुरू होणार आहे. त्यामुळे अत्यंत गंभीरपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर सर्वप्रथम लाईक करा. कारण अशा प्रकारचे संपूर्ण संशोधन करण्यासाठी अनेक तासांची मेहनत लागते आणि तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला मोठा पाठिंबा मिळतो. त्यामुळे लाईक नक्की करा. आता पहिली सावधगिरी सांगणार आहोत. पहिली आणि सर्वात मोठी सावधगिरी म्हणजे धनु राशीचे राशीस्वामी कोण आहेत. जर तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे राशीस्वामी आहेत देवगुरु बृहस्पती. आता देवगुरु बृहस्पती कुठे विराजमान आहेत? अष्टम भावात. आणि अष्टम भाव काय दर्शवतो? अचानकपणे जीवनात घटना घडवून आणण्याचे काम, अचानक आरोग्य बिघडवण्याचे काम आणि अचानक नुकसान घडवण्याचे काम. म्हणून अशी शक्यता दिसत आहे की तुमची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी काहीशी कमकुवत होऊ शकते. या युतीच्या प्रभावामुळे आणि अष्टम भावातील स्थितीमुळे जरी गुरु तुमचे राशीस्वामी असले तरी आरोग्याच्या बाबतीत आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या बाबतीत तुम्हाला खूप सतर्क राहावे लागेल. अचानक खर्चही उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण खराब होणे, कोणाचे आरोग्य बिघडणे आणि त्यामुळे रुग्णालयाचा खर्च येणे. अशा प्रकारच्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सावध राहा. पैशांची बचत करा. आपल्या शरीराची काळजी घ्या. बाहेरील खाण्यापिण्यापासून स्वतःला दूर ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चतुर्थ भावात शनिदेव विराजमान आहेत. चतुर्थ भाव हा सुख, संपत्ती, जमीन जुमला, वाहन आणि घर यांचे प्रतिनिधित्व करतो. आणि तिथे शनिदेव उपस्थित आहेत. ही गोष्ट सहज पचणारी नाही. कारण माणसाला जीवनात काय हवे असते? सुख आणि संपत्ती, आणि त्याच ठिकाणी शनिदेव बसलेले आहेत. शनिदेव नेहमी संथ गतीने फळ देतात. ते हळूहळू परिणाम देतात. पूर्ण संघर्ष मागतात. पूर्ण शिस्त मागतात. आणि ते चतुर्थ भावात विराजमान आहेत. यातून काय निष्पन्न होईल? सर्वप्रथम हा भाव कुटुंबाचेही प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे कुटुंबामध्ये विनाकारण वादविवाद आणि कलह निर्माण होऊ शकतो. कधीकधी तुम्ही स्वतःही आश्चर्यचकित व्हाल की आतापर्यंत घरात सर्व काही चांगले होते. सर्वजण एकमेकांशी बोलत होते, हसत होते, आनंदात होते. पण अचानक असे काय झाले की जे 2 मिनिटांपूर्वी हसत होते ते आता बोलणेही पसंत करत नाहीत. अशा परिस्थितीमुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर समजूतदारपणा
अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर मेहनत करत राहणे आवश्यक आहे. मेहनतीची साथ सोडायची नाही. मेहनत आणि शिस्त म्हणजेच डिसिप्लिन हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही यांना सोबत घेऊन चाललात तर शनिदेवही प्रसन्न होतील आणि भरभरून लाभ देतील. फक्त आळस करू नका, कारण आळस शनिदेवांना आवडत नाही. खोटे बोलू नका. स्त्रियांचा अपमान करू नका. मोठ्यांचा अपमान करू नका. या गोष्टींची विशेष काळजी घ्या. आता तिसरी आणि अंतिम सावधगिरी सांगू इच्छितो. नीट कान देऊन ऐका. तिसरी आणि अंतिम सावधगिरी म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात केतूची उपस्थिती. हेही फारसे चांगले संकेत देत नाही. केतू हा विभक्तपणा निर्माण करणारा ग्रह आहे. केतू आपल्याला गोष्टींपासून दूर करतो. आता कोणती परिस्थिती निर्माण होऊ शकते? समजा तुम्ही एखादे काम करत आहात. त्या कामात तुम्ही तुमचे 100% योगदान दिले आहे. तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की हे काम पूर्ण होईल. पण तेच काम 90% पूर्ण झाल्यानंतरही अचानक थांबू शकते. त्यामागील मुख्य कारण केतू आहे. या 7 दिवसात तुमची कामे अतिआत्मविश्वासाने करू नका. मला माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे, हे चांगले आहे. पण अतिआत्मविश्वास माणसाला आतून पोकळ करून टाकतो. विचार करण्याची क्षमता कमी करतो. म्हणून आम्ही तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की स्वतःला असे सांगा, जीवनात परिस्थिती कशीही असो, मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहीन. सुरुवातीलाही मेहनत करा आणि शेवटपर्यंतही मेहनत करत राहा. मग तुमचे यश तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. शिस्त आणि अनुशासन राखा, शनिदेवही तुमची मदत करतील. तसेच समजा तुमचे वडील आहेत किंवा गुरुस्थानी असलेली एखादी व्यक्ती आहे, तर त्यांच्यासोबत वाद घालू नका. अन्यथा केतू तुम्हाला त्यांच्यापासून दूर करू शकतो. तुमच्या आणि त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अष्टम भावातील गुरु आरोग्यावर परिणाम करत आहे. त्यांनाही मोठ्यांचा अपमान आवडत नाही. आता आम्ही तुम्हाला 3 उपाय सांगू इच्छितो. जर तुम्ही हे 3 उपाय केले तर आरोग्याशी संबंधित अडचणी दूर होतील. तसेच शनिदेव जे संथ परिणाम देत होते त्यामध्येही तुम्हाला बरीचशी दिलासा मिळेल. आणि केतूमुळे जी कामे होत बिघडत होती तीही बिघडणार नाहीत. हे 3 उपाय नीट ऐका. जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर उशीर कशाचा. सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा. धनु राशीच्या लोकांनो, सर्वात पहिला उपाय राशीस्वामी गुरुसाठी सांगणार आहोत. गुरु आणि शुक्र यांची युती तुमच्या जीवनात अचानक आरोग्याच्या बाबतीत काही नकारात्मक परिणाम दर्शवत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करत आहे. तुम्ही काय करायचे? गुरुवारी केळ्याच्या वृक्षाची पूजा करायची. त्याला जल अर्पण करायचे. केळ्याच्या झाडासमोर देशी तुपाचा दिवा लावायचा आणि हा मंत्र म्हणायचा, ओम बृहस्पते नमः. तसेच शक्य असल्यास शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करा. त्यामुळे अष्टम भावातील गुरु आणि शुक्र युती तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकणार नाही. उलट तुमच्या जीवनात आणखी चांगला काळ सुरू होईल. 8. दुसरा उपाय शनिदेवांसाठी आहे. तुम्हाला काय करायचे? कोणताही मजूर, श्रमिक, मेहनत करणारा व्यक्ती, हातगाडी चालवणारा किंवा कष्टकरी माणूस दिसला तर त्याला पाणी पाजावे. त्याला भोजन द्यावे. त्याची एखादी गरज पूर्ण करावी. कारण शनिदेव हे श्रमिक वर्गाचे प्रतिनिधित्व करतात आणि तुम्ही त्यांची मदत केलीत तर शनिदेव प्रसन्न होऊन तुम्हाला लवकर यश देतील. पुढील उपाय केतूसाठी आहे. केतूचे अधिपती देवता म्हणजे भगवान श्री गणेश. गणेशजींची पूजा केतूला अत्यंत बळकट करते. म्हणून तुम्हाला काय करायचे? केतूला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेशांची पूजा करायची. प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पांना लाडवांचा नैवेद्य दाखवायचा आणि दुर्वा अर्पण करायच्या. हे 3 उपाय जर तुम्ही केले तर लाभ तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मिळणारच. तर धनु राशीच्या लोकांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या 7 दिवसांबद्दल चर्चा केली.
आम्हाला आशा आहे की आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही बरेच काही शिकलात. व्हिडिओमधील काही गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील. धनु राशीच्या लोकांनो, येणारे हे 7 दिवस तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. ग्रहांनी दिलेल्या संधी ओळखा, सावधगिरी बाळगा आणि सांगितलेले उपाय श्रद्धेने करा. लक्षात ठेवा, नशीब साथ देतं ते त्यांना जे संकटांसमोर हार मानत नाहीत. कदाचित पुढचा आनंदाचा क्षण तुमच्या दारात उभा असेल. फक्त संयम, विश्वास आणि मेहनत सोडू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.